नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे आपल्या कोरचीचा आठवडी बाजार। तर चला मी जाणार आहे बाजारात, तर तुम्हाला पण थोडंसं दाखवते आपल्या कोरचीचा बाजार कसा भरतो ते। पूर्ण डिटेलमध्ये तर नाही दाखवू शकत, पण थोडं तर आपण दाखवूया आपल्या कोरचीचा बाजार कसा भरतो ते। चला मग जाऊया। हे पहा, आलेलो आहोत आपण बाहेर आणि इथूनच बाजारची सुरुवात छान झालेली आहे। आपल्याला कपड्यांचे दुकान वगैरे दिसत आहेत, इकडे साईडला चिकनचे दुकानं आहेत। चला आपण आता तरी जात आहोत बाजारमध्ये। मेन बाजार समोरच आहे, तुम्हाला वेगवेगळ्या भाजीपाला वगैरे सर्वच गोष्टी मी तुम्हाला दाखवते, जे की आपल्या मराठवाड्यामध्ये माहीत नाहीत त्या गोष्टी आपण थोड्याफार पाहूया। झालेले आहे बाजारला इथून सुरुवात आणि इकडे भाजीपाला पण दिसत आहे आणि इकडे आतमध्ये मच्छी मार्केट आहे आणि हे रस्त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला इकडून बाजार बसलेला दिसत आहे आणि आतमधून रस्ता आपण जात आहोत। गाडी नेणं खूप कठीण होतं, कारण एवढी जास्त गर्दी आहे ना, खूपच जास्त गर्दी आहे। त्याच्यामुळे एकदम सावकाश आपल्याला गाडी घेऊन जावं लागेल। हे पहा, दोन्ही साईडनं मस्त असा बाजार भरलेला आहे। आपण आता खाली पण उतरून पाहूया, सगळीकडे फिरूया, थोडंफार तुम्हाला दाखवते बाजार वगैरे सर्वच गोष्टी। त्याला काय म्हणतात? भिशी। भाजी म्हणजे मुळा आहे का? हा, भिशी कांदा। अच्छा, भेंडी सारखं असते का? अच्छा, भरपूर आणले ते काकूंनी आपल्याला। हे काय दादा, हे काय? केव कांदे। हा, कोची कांदे। हा, हे पण भाजीच आहे का? हा, हे कोची कांदे आहेत म्हणे बघा। हे बघा, इकडे पण करटुले पण आलेले आहेत। करटुले तर माहीतच असतील सर्वांना। जे आपल्याला नवीन भाजीपाला आपल्याला वाटत आहे तो आपण दाखवत आहोत, बाकी तर सर्व सेमच आहे, तुम्ही पाहू शकता। हे काय? वांगे कापून वाळवून बनवलेलं आहे का? अच्छा, हे बघा, वांग्याचं कापून वाळवून बनवलेलं आहे विकायला। कितीला आहे एक? 20 रुपयाला। छान आहे। हा, ते बघा, हे काका जे आहे ते आजी इथं आहेत। चला आणखीन समोर जाऊया, पाहूया काय नवीन पाहायला भेटतं का भाजीपाला। हे बघा, इकडे किती सुंदर असे मस्त छोटे छोटे खत्ते करून ठेवलेले आहेत। असं आपल्याला जे चांगला वाटेल तो आपण घ्यायचा। कुठला 10 रुपयालाच असतो, 10 ते 20 रुपयापर्यंत जास्तीत जास्त। आणि हे पहा, इकडं पूर्ण असं राशनचे किराणा दुकान पण पूर्ण त्या दिवशी असं रस्त्यावर लागलेले असतात आणि सर्व सामान असं बाहेर ठेवलेलं असतं इकडे। हे कशाची आहे भाजी? कशाची? अप्पर कुती। पिलियासाठी, कवळासाठी। अच्छा, कवळसाठी आहे ती भाजी, अप्पर पिती। आणि गवारच्या शेंगा आहेत, पण एवढ्या बारीक बारीक होत्या ना, थोडंसं वेगळ्या वाटल्या मला, त्याच्यामुळे ह्याचा पण आपण शूट घेतलेला आहे। बाकी पहा सर्व भाजीपाला आणि इथे शिंगाडे पण आलेले आहेत। आणि हे पहा किती छान, सगळीकडे असं राशन, पूर्ण डाळी वगैरे सर्वच ठेवलेले आहेत। सगळंच असं बांधून पण ठेवतात, अर्धा किलो 1 किलोच्या हिशोबाने पूर्ण जसं आपल्याला पाहिजे तसं लगेच देतात। आणि आपल्या इकडे थोडेसे खायचे दुकानं, खारा वगैरे जे बाजारामध्ये भेटतात ना, तसेवाले थोडेसे इकडे आहेत। आणि इकडे मसालाचे आहे दुकाने असे लागलेले, मस्त हळद आणि मिरची घरी वाटून आणतात। इकडे पण एक मस्त पूर्ण मसाल्याचं दुकान होतं। आणि आता हे आपण जात आहोत मेन जे बाजार आहे, मंदिर आहे पहा, तिथे जात आहोत। इकडे पण प्रत्येक ठिकाणी असं कापड लाईन वगैरे असं भरपूर काही
माळवं पण सगळ्याच गोष्टी इथे पण असतात. पण आता थोडे थोडे असं उठून जात आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं कमी पाहायला भेटलेलं आहे इकडे. इथे असे हरभरे पण विकायला आले होते चणे. आणि हे पहा किती छान असं एकदम भारी सिस्टमॅटिक लावून ठेवलंय ना. मला तर खूपच छान वाटत होतं, त्यामुळे थोडंसं शूट घ्यावं म्हटलं. एकदम मस्त लावून ठेवलेलं आहे सगळंच भाजीपाला. असे खत्ते खत्ते इकडं असंच भेटतात, सर्व असे खत्ते तयार करून ठेवलेले असतात. हे पहा सगळीकडे तुम्हाला तसंच पाहायला भेटेल. आपण आता सर्व बाजार पाहिलेला आहे आणि अजून जात आहोत समोर, पाहूया. तुम्हाला कसा वाटत आहे आपल्या कोरचीचा बाजार, नक्कीच सांगा. मस्त मी तर फिरत आहे 4 वर्षाच्या नंतर कोरचीच्या बाजारमध्ये फिरत आहे. 4 वर्षाखाली आम्ही असंच मस्त बाजार करायचो, सर्वीकडं फिरायचो, छान वाटत होतं. आणि हे पहा इकडं मस्त फ्रूटचे वगैरे गाडे लागलेलेच आहेत. आणि पहा गर्दी गर्दी भरपूर जास्त आहे. दिवस मावळलेला आहे ना, त्याच्यामुळं खूप जास्त गर्दी आहे. ऊन थोडं कमी असतं, त्यामुळं पहा छान वाटत आहे सगळीकडे फिरून. आता आपण इकडे मधल्या रस्त्याला आलेलो आहोत. इकडे पण कपड्याचे, चप्पलचे, भाजीपाल्याचे आणि आपले खाय प्यायचे दुकानं थोडेसे लागलेलेच आहेत. चला जाऊया आणखीन समोर, पाहूया. आणि हे पहा इथं पूर्ण धान्य वगैरे किती छान ठेवलेलं आहे. पहा सर्व डाळी वगैरे सर्वच आहेत, आपल्या शेतीमध्ये जे असतं ते सगळंच इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. हे पहा इकडे पण ज्वारी, बाजरी असं सगळ्याच गोष्टी जे धान्य आहेत सगळेच आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. आणि इकडे मस्त असा बाजार भरलेला आहे, खूपच छान. इकडच्या पण साईडला पाहूया, पहा मस्त गर्दी गर्दी दिसत आहे सगळीकडे. छान असा माहोल आहे बाजारचा, भारी वाटत आहे. खूप दिवसांनी आपण बाजारमध्ये फिरत आहोत, त्यामुळे छान वाटत आहे. आता आपण मेन चौकामध्ये जात आहोत आणि चौकामधून पण थोडंसं समोर जाऊया. आता 4 वर्ष अगोदर तिकडे समोर पण बाजार भरत होता, आज आहे का तिकडे पाहूया त्या ग्राउंडवरती. चला मग जाऊन पाहूया. चला जात आहोत आपण त्या ग्राउंडकडे, तिकडे जाऊन पाहू आहे का बाजार. आता इकडं काय माहित भरतंय का नाही माहित नाही आपल्याला. हे बघा आपण पोहोचलेलोच आहोत आता त्या ग्राउंडकडे. पण इकडे तर काही आपल्याला दिसत नाही, असं गाड्या वगैरे सर्व थोड्याशा पार्किंग केलेल्या आहेत. एवढी काही इकडं काही दिसतच नाही, बाजार इकडे भरलेला नाही. पण इकडे 4 वर्षाखाली एवढं भारी वाटत होतं ना, मस्त असा पूर्ण एवढं ग्राउंड भरून बाजार भरायचा. पूर्ण भाजीपाला वगैरे सगळ्याच गोष्टी असायच्या. मच्छी मार्केट पण असायचं मोठं, भारी वाटत होतं. इकडे पण मस्त सर्व बाजार असायचा अगोदर, पूर्ण एवढं ग्राउंड भरून बाजार असायचा. आता सध्या नाहीये. आणि हे पहा इकडं आता मीना बाजार येणार आहे थोडासा, त्यामुळे आता इथं तयारी चालू आहे. लवकरच मीना बाजार आपला सुरू होईल. मला व्हिडिओ टाकायला थोडासा वेळ झालेला आहे, याच्यानंतर आपण मीना बाजारचा व्हिडिओ टाकणार आहोत आपल्या कोरचीमधला. तर सर्वांनी याच्यानंतरचा पण व्हिडिओ नक्कीच पहा. आता आपण थोडंसं फिरत आहोत, छान. खूप जास्त गर्दी आहे बाजारला आज. चला आपला मेन बाजार तर आपण फिरलेला आहे आणि आपण जात आहोत. रस्त्याने पण पहा मस्त असे सर्व दुकानं वगैरे लागलेले आहेत. छान वाटलं आज, छान थोडं मस्त बाजारमध्ये फिरून. खरंच खूप दिवसानंतर म्हणजे 4 वर्षानंतर आपण आपल्या कोरचीच्या बाजारमध्ये फिरलेलो आहोत.
अगोदरच्या आपल्या 4 वर्षाखालच्या आठवणी थोड्याशा ताज्या झाल्या. छान वाटलं. सगळं तसंच आहे. मस्त वाटलं सगळीकडेच फिरून, पाहून सगळ्या गोष्टी. नवीन-नवीन गोष्टी पण आपण आज शिकलेल्या आहेत. म्हणजे भाजीपाला नवीन आपण पाहिलेलं आहे, जे आपल्याला माहीत नव्हतं ते. बाकी सर्व तर तुम्हाला माहीतच आहे. आणि आपला जे भाजीपाला असतो त्याचे इकडे थोडेसे नावं वेगळे असतात. आपल्या मराठवाड्यात वेगळे असतात. जसं आपण टमाट्याला टमाटर म्हणतो, तसं इकडं आपल्याला टमाट्याला भेद्रे असं म्हणतात. असं वेगवेगळे नावं आपल्याला इकडे ऐकायला भेटतात. माहिती होतं नवीन-नवीन. आता आम्हाला या 5-6 वर्षामध्ये भरपूर काही माहिती झालेलं आहे. पण आता 1-2 भाज्या आपल्याला ज्या माहीत नव्हत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. आपण परत आता निघालेलो आहोत आपल्या घराकडे. रस्त्याने सर्व पाहत असं जात आहोत. तुम्हाला कसा वाटलाय आपल्या कोरचीचा बाजार पहा. तर मित्रांनो, आलेलो आहोत आपण मस्त आपल्या इथला बाजार फिरून सर्व फिरलेलो आहोत, पाहिलं. पण जे आपल्याला माहीत नाही जे भाजीपाला, तेच आपण थोडा दाखवलेला आहे. बाकी सर्व मग आपल्या इकडे जसं मराठवाड्यात वगैरे सगळीकडेच भेटतो तसंच आहे. जे नवीन आपल्याला वाटलं आपण तेवढाच भाजीपाला दाखवलेला आहे तुम्हाला. बाकी सर्व तर मग सेमच आहे. त्यामुळं आपण थोडंसं मस्त फिरून आलेलो आहोत. आता मस्त मी चहा वगैरे बनवलेला आहे. इथं बाहेर गॅलरीमध्ये बसलेलो आहोत, चहा पित आहोत आता. तर आता निवांत चहा वगैरे पितो आम्ही थोड्या वेळ. छान गार वाटत आहे थोडंसं आता दिवस मावळल्यामुळे. मस्त चहाचा थोडासा एन्जॉय करतो चहा पिऊन. आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक बनवते, जेवण वगैरे करून नंतर काय आराम करायचा. मग कसा वाटला तुम्हाला आपल्या कोरचीचा बाजार? थोडासा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. थोडाच कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या कोरचीमधून कोणी आपला व्लॉग पाहिला का तो पण कमेंटमध्ये सांगा. माहीत नाही आता कोणी पाहिलं का नाही ते, पण पाहूया. जर कोरचीवरून कोणी आपला व्लॉग पाहिला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.